प्यारे भाई के गोंडे ब्लॉग में। तर आज आपल्या करायचे खळे ट्रैक्टर आले, ये करायचे खळे खळे तो बोले खळ ऊपर तो कभी करना है हमको खड़। तो चलते शुरू करते हमारा खड़ खड़ तो खड़। गोण्यात टाचा झाल्यात, ह्या सोयाबीनच्या लय भांगर झाली, पण काय असते त्याला 12-13 गोण्या आहेत ह्या टाचा झाल्या. डायरेक्ट जत्रा निघायचे, आता लय उशीर झाला बेकार 4 वाजल्याचीच जायचे. आता काय माहिती हा कामा संपलाय का चालू आहे ते जाऊन बघू आपण डायरेक्ट. आता चला तर मग काय घरी आलो तर मस्त पैकी बुरकीलं. कसं आहे लुक, कसा आहे भाई बादशाह आहे का नाही? आता करण आलो नाही आला त्याचा लुक कसा आहे? य कसं आहे दोघं कसं दिसतं रे वन गँग ब्रो. आणि आपली बडी चला निघावं लागेल लवकर, हा कामा संपत यायचा. भावांना जत्रा झालो आज जास्त भरली जत्रा. यो यो ब्लॉग झाले बसते मी इकडं. आम्ही धिंगाणा घालतो धिंगाणा. पहिलवान आलेत नवीन वन गँग ब्रो. खर्च कोणी केला तर महत्वाचं नाही, पण केला ही महत्वाचं आहे. सर्दी झाली तरी काहीच मैदानात फुल भरले यांनी. इकडे फेक आली राहुल कोपळे, सचिन शिर्के, तुमचं आलेलं बक्षीस माझ्याकडे तेवढं घेऊन जाऊ. 300 रुपये बक्षीस आहे. एखादा येताना वाजतात सगळे आत. हातात देतो हातात देतो लागल कडला शनी राहूल. शनी राहूल निमगाव चक्कीचं बरोबर आहे. शशिकांतचा पट्टा आहे. अशी कुस्ती बघितल्यावर मग पैशाचा मोबदला मिळाल्यासारखं वाटतं का आपल्याला?
आता आहे ते जागा उभा राहा माझ्या पुढं कुणी आले मी तर कुठं या गावची कर्तृत्ववान कमिटी लाखो रुपये या देवीच्या प्राणात आणून देवीच्या पायथ्याशी आणून कुस्तीवरती अर्पण करताय प्रत्येक वर्षी या लाल मातीची सेवा करताय हो बा शिवकालीन मंदिर आहे श्रृंगेरी मातेची मोठी बहीण कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या पर्यंत इथून भुजारी रस्त्याची व्यवस्था मनोज म्हणतात त्याला ₹500 जोडीचे पोरग आता गर्वाने म्हणतोय नाच करू नको पण मनोज कधी कुणावर चालून जात नाही आणि एकचा मनोज पवारचा वाजतातच लय झाले ग्राउंड मध्ये सध्या वाजतात एकच पाहिजे ग्राउंड मध्ये आणि ₹500 आम्हाला दादा पवार यांचे त्या कुस्तीला वा 80 माणसांचं गाव आहे धर्मगाव धन आणि धनच आहे साहेब आहे वा इकडे बघा भारत मातेची सेवा करणारे साहेब गाव कुठलं तुमचं प्रॉपर गाव आष्टी बघा मजा येते 2 वाजताची डॉक्टर बेग साहेब यावं डॉक्टर तुम्हाला बघितल्यावर तुम्ही डॉक्टर नाही पहिल्यावरच वाटता बघ्या असा डॉक्टर क्वचित बघायला जातो या माझ्यासाठी नितीन जहाराज चेअरमन यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचे बक्षीस मोठी धमाल खर्चाची गोष्टी आहे डॉक्टर बेग साहेब
कसा होता. पण तुम्ही जिथं निरोगी समाजाची धारणा धरली जाते कुस्तीचं मैदान तिथं आला, त्यामुळे आपलं अभिनंदनापेक्षा आहे. वा वा वर या बेलकर वर या. आणि पंचांना सरपंच आणि चेअरमन साहेब सांगतात ही कुस्ती सोडवा. चांगली झाली म्हणतात. मगाच्या कुस्ती ही सोडवू नका म्हणे होती. बापू बापू मगा ही जोडी म्हणायची कुस्ती सोडवू नका. त्याचा आहे मालाचा भाव. कळलं का? त्याच्या गावात कुस्ती मैदान आहे का इथं काय बाजार आहे हेच कळा ना. सगळे जात येऊन बसलेत. वा हो हो हो. माननीय नवनाथ भगत साहेब सेना दलाचे महाराष्ट्र चॅम्पियन आहे. ते स्वतः पंच म्हणून आखाड्यात येत आहे. गुणावरती कुस्ती लागेल. जमीरबाई त्यांना सहाय्यक पंच म्हणून आखाड्यावरती येत आहे. कुस्ती लावा सूचना इथे कुस्ती सोडायचा विषय चालू आहे भावांनो. काय कळा ना काय आहे ती कुस्ती झालीच पाहिजे पण सोडायचा विषय. सगळे पंच नाही पूर्ण म्हणजे जेवढे बघणार सगळे आत येऊन बसली आहेत. काय विषय काय माहिती बघा बोलू झालं इकडे. अंधारा पडलाय बरं. बसून मिटवायचे थांबा. काय होतं लावा पॉईंटवर लावा नाही तर काय होतं लावा पण लावा. वाजता त्याशिवाय आत पण थांबू नका. एक दोन पंच राहून द्या आत. बाकी सगळे खाली उतरा. मैदानाच्या बाहेर होऊन द्या. जय महाराष्ट्र. निघाली चालू दादा आम्हाला थांबायचं. आमची विरोध झाली बाबा. आम्ही निघालो सगळेच निघाले. आम्ही नाही सगळेच निघाले तिला आणि ती सगळे लावायला पण कुस्तीच लावली नाही. मेन पॉईंट तीच कुस्ती बघायसाठी एवढं थांबलो होतो. असं कुठं असतंय पंचाचा निर्णय होता त्यामुळे काय विषय नाही. ऐकावं लागतं पंचाचं पण. जाऊन द्या चला.